नऊचा काळ या संघानं गाजवला आणि जानकोई चषकाच्या वतीनं या भव्य दिव्य स्टँड आपण देखील पाहतोय. त्याचबरोबर हे खेळाडू कक्ष इंजिनियर मान्य ऋषिकेश जी सदानंदजी पाटील यांच्या नावानं हे खेळाडू कक्ष आपण पाहतोय. अनेक मान्यवर आहेत. त्याचबरोबर सन्मान्य विशुभाऊ म्हात्रे ज्यांचं काल देखील या स्पर्धेला व्हिजिट त्यांनी दिली. अनेक मान्यवरांचे कटआउट्स आपण पाहतोय. त्यानंतर नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं अथर्व केणे साहेब त्यांचा देखील हा कटआउट आपण पाहतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य डॉक्टर श्री जयजी मोतीराम शेळके साहेब त्यांचा हा कटआउट आपल्या स्क्रीनवरती. त्याचबरोबर रोहनजी पाटील साहेब यांचा हा कटआउट आहे. अनेक मान्यवरांचे कटआउट इथे मात्र लावले जात आहेत. हा कटआउट आपण पाहतोय निशिकांतजी पाटील साहेबांचा. सर्व या ठिकाणी मात्र मान्यवरांचे कटआउट्स आणि मॅचला होते सुरुवात. ओहो पहिला शेंडू परफेक्टली यॉर्कर होता. जसं आपण पाहिलं तर सुरई संघाला परास्त केलं. त्याच्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढला तो म्हणजे टीम फसवाई 7080 गावदेवी वेहेलेचा. ओ फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून जात आहेत. एक धाव कंप्लीट होती आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण. तीन धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती सिंगल. त्याच्यानंतर मात्र या दोन धावा. थोडासा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं जानकोई चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक पॅकअप देतात आणि तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. सामना 3 षटकांचा आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र सूचना आयोजकांनी देखील दिल्यात. वेळ वाचवणं गरजेचं. आता सुरुवातीच्या 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटांचा अवधी. चांगली रणनीती चांगली बॅटिंग करावी लागेल सध्याच्या घडीला, कारण की धावा आता मात्र बनवणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू इथे मात्र एलिमिनेशन नाहीये. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. आज वर्ल्ड संघाच्या अनेक खेळाडू थँक्यू सो मच. वेलकम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन आमच्या मान्यवरांचं होत आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर प्रमुख तसेच माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय उल्हासजी भोईर साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. वेलकम साहेब. उल्हासजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक देखील आहेत, तसेच सन्माननीय ज्या मान्यवरांची आपण गेले 3 दिवस वाट बघत होतो, चौथ्या दिवसामध्ये दादा या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय उल्हासजी भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
हो व्हॉट कॅच, कॅच ऑफ द मॅच. केतन मुकादमने 100ली हा कॅच पकडला. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पुनश्च चेक करूया कशा पद्धतीचा असेल. इथे मात्र टिपला जातोय. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज बॉबीची इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला. तिथे मात्र बॉल हवेत आणि तदनंतर इथे मात्र एका हाताने उडता केतन आपण पाहिला आणि फलंदाज होते बाद मोहित. बॅक टू द पवेलियन. सन्माननीय उल्हासजी भोईर साहेबांचं नुकतंच आमच्या मुख्य मंचावरती आगमन झालंय. भारतीय नवनिर्माण सेना आणि नक्कीच मनसेचे ते जिल्हा प्रमुख देखील आहेत आणि त्यांचं नुकतंच आमच्या मुख्य मंचावरती आगमन झालंय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल आणि नवीन बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये येत जा आणि लगेच विनंती असेल क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला. येस, ड्रेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 2 धावांची पेनल्टी टीम वळला लागते. नक्कीच आपण व्यासपीठावरती विराजमान मान्यवर पाहू शकता. सन्माननीय आदरणीय उल्हासजी भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या समवेत रुपेशजी गोरले साहेब देखील आहेत, शहापूरचे उद्योगपती. तसेच तुकारामजी घोडविंदे साहेब देखील या व्यासपीठावरती आलेले आहेत. सहाय्यक अभियंता MSCB मध्ये ते कार्यरत आहेत टिटवाळामध्ये. ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच गणेश शेठ कारभारी साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. तसेच रोहन शेठ आकेवार साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत जानकोई चषक 2025 मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होतोय. हलक्या हातानं टॅप केलाय. चेक. टीम सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिवे आपण रिपोर्ट करायचा. सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिवे आपण रिपोर्ट करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रथमेश नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि सध्याच्या घडीला 12th मॅनला त्यांचं नाव सांगण्यासाठी विलंब लागला. दरम्यान मिस्टामिंग आहे. यष्टीरक्षक पोहोचणार नाहीयेत आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेळू माता वर्ल्ड त्यांच्या अगेन्स्ट पसुआई 7080 गावदेवी क्रिकेट संघ वेहलेला आपण पाहतोय. अनिकेत गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओ फटका हा देखील फसलाय. आता स्वतः गोलंदाज अनिकेत डाऊन दी बॉल पोहोचतोय. काठम बॉलची भूमिका साकारली आहे. फलंदाज बाद माघारी परतावा लागेल फलंदाज अविनाशला. अविनाश बॅक टू द पवेलियन. चला बॅटर्स आपण सातत्याने आम्ही सूचना देतोय की आपण लगेचच मधाच्या आतमध्ये दाखल होत राहा, कारण की 3 षटकांची मॅच आहे. फायनल जास्तीत जास्त षटकांची व्हावी या गोष्टीची नोंद घ्या. दरम्यान विनोदजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत जानकोई चषक 2025 मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मिस्टामिंग स्ट्रोक आणखी एक झेल. फलंदाज फेल. मयूर शून्यावरती बाद. विजेंद्र नक्कीच चेंडू खाली पोहोचले, अगदी लॉंग ऑन मधून आले आणि तत्पूर्वी हा झेल त्याने कॅरी केला आणि धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. मेगा फिनाले नक्कीच आता मात्र थोड्याच वेळात इथे आपल्याला पाहायला मिळेल. SF2 सेमीफायनल क्रमांक 2 सुरू आहे मधाच्या आतमध्ये आणि इथे संत आणि शांत सुरुवात मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग हा चेंडू येतोय डॉट. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम शेलू माता वर्ल्ड. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, टीम मीटिंग करू नका.
केवणी देवे संघ देखील इथे मात्र आता रिपोर्टिंग करतोय. आपला देखील सहर्ष हार्दिक स्वागत. कारण की इन ऍक्शन मध्ये मेगा फिनाले मध्ये आपण त्याला पाहणार आहोत. कारण की पिंपलास विपक्ष केवणी देवे ही मॅच कोणी विसरणार नाहीये या स्पर्धेतील. कारण की तिथे 3 चेंडूमध्ये 4 धावा डिपेंड केल्या होत्या. परंतु सध्याच्या घडीला आता मात्र कुठला संघ त्यांच्या अगेन्स्ट मेगा फिनाले मध्ये पाहायला मिळेल हे देखील पाहणं गरजेचं. 3-13 3 विकेट्स 13 या धावसंख्येवरती गोलंदाज तयार. अनिकेत अंतिम षटकामध्ये. विजेंद्र आणि विजेंद्रचं भव्य स्वागत. शॉर्ट आर्म पुल पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल ब्युटिफुल षटकार. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या नावांना आपण खेळाडू कक्ष पाहतोय, ज्यांची प्रचंड सहकार्य आपल्या या चषकाला लाभलेत असे सन्माननीय आदरणीय ऋषिकेश दादा पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम ऋषिकेश दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऋषिकेश दादा पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावानं आपण खेळाडू कक्ष पाहतोय, या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे असे ऋषिकेश दादा पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अंतिम षटक आपण पाहतोय आणि अंतिम षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच तब्बल 21-21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती आणि या षटकातील अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ बॅटची लिडिंग एज आहे क्षेत्ररक्षक. इथे मात्र बीट होत आहेत आणि चेंडू सीमारेषा पार फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा दमदार स्ट्रोक चौकार. थँक्यू. सन्मान्य रुपेशजी गोरले साहेबांच्या कटआउटला सलामी देणारा हा चौकार होता. अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये क्रिकेटचा हा सोहळा आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. जानकोई चषक 20-25 चा थरार. हो, आता मात्र लेग स्टिक सोडली. पंचांचा वाईटचा इशारा. धावा आल्या नव्हत्या, आता मात्र धावा बनतायत. टीम शेळूमाता वळ या संघासाठी 26 धावा. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर फार मोठे उलटफेर देखील ठरलेत. वेले संघाने पराभूत केलं बलाढ्य अशा सुरई ए संघाला. आता मात्र इथे शेळूमाता वळ संघाला आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर आणखी एक वाईट. अवांतरच्या स्वरूपाने धावा दिल्या जात आहेत. वळ संघ आज थोडेसे खेळाडू अनुपस्थित आहेत, परंतु त्यांच्या बिहाफ मध्ये सध्याच्या घडीला चांगली इनिंग साकारली जाते. 27 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक मॅच अजूनही मेगा फिनालेची शिल्लक आहे. त्या अनुषंगाने वेल इथून आपण वाचवायचा. हो, फटका चांगला. ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक येतात. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र फलंदाज होईल बाद. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 28 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका आपण, टीम वेहले, कारण की 3 षटकांची मॅच इथे ठेवली आहे. कारण की अंतिम मॅच जास्त षटकांची व्हावी. त्या अनुषंगाने आता वेल आपण वाचवणं गरजेचं आहे. 28 धावा आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजेंद्रला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. एक षटकार एक चौकार आला, त्याच्यानंतर विकेट्स घेतली आहे. प्रणय आता मात्र नवीन बॅटर, कारण की स्ट्राईक घेण्याचा धाडस दाखवला होता ऍज अ बॅटर. प्रथमेश माघारी धाडले गेले
आता प्रणयवरती ही जबाबदारी. अंतिम 2 चेंडू या इनिंग मधील शिल्लक. हो, क्या बात आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतायत. पोहोचतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न. हो, इथे खराब थ्रो पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल 4 धावा पडून पूर्ण केल्यात. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि धावसंख्या धावफलकावरती 32 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 4 विकेट्स टीम शेलू मातावाल. अंतिम एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. अंतिम चेंडू आहे. 32 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. इथून मात्र षटकाराला धावा बनतील. डॉट आला. धावांचं लक्ष राहील 33. परंतु कसा खेळ राहील पाहायला मिळेल. अंतिम चेंडू. गोलंदाज तयार विजेंद्र. हो, लेन खेचली आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती थ्रो आणि या फिंगर अप. धावबादच्या स्वरूपाने फलंदाज बाद. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 33-33 आणि जिंकण्यासाठी 34 धावेंची आवश्यकता असेल. ती म्हणजे टीम फसवाई 7080 गावदेवी वेहलेला. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम शेलू मातावल आणि या मंचावरती अनेक मान्यवर आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. यस, ओव्हर टू साहिल शेळके. थँक्यू सो मच. दरम्यान सन्माननीय आदरणीय मुकेशजी शांताराम भोईर साहेब, साई कृपा वेल्डिंग आणि साई कृपा वॉटर सप्लायर्सचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून जानकोई चषकाला आर्थिक स्वरूपात मदत मिळालेली आहे. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि आपण लगेचच स्वागत सन्मान करणार आहोत. कॅमेरामॅन, आपण मंच कव्हर करायचा आहे. नक्कीच आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय उल्हासजी भोईर साहेब यांचा आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उल्हासजी भोईर साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उल्हासजी भोईर साहेब, महत्वाची उपस्थिती साहेबांची राहिली आहे. आपलं या व्यासपीठावरती आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर शहापूरचे उद्योगपती त्यानंतर आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात सहाय्यक अभियंता MSCB चे सन्माननीय आदरणीय तुकाराम साहेब या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचा देखील या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. वेलकम दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय गणेश शेठ कारभारी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. त्यांची देखील महत्वाची उपस्थिती राहिली आहे. जानकोई चषक 2025 मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला, मॅच सुरू करायची आहे. मेगा फायनल बाकी आहे. विनंती असेल मॅचला सुरुवात करायची आहे. अंपायर्स, मॅच सुरू करून घ्या.
पहिल्या चेंडूवरती बॅटरची दांडी गुल झाली आहे. पहिला धक्का टीम गावदेव वेळे संघाला लागतोय. बॅटर केतन बॅक टू दी डगआउट. विकेट आली आहे पहिल्या चेंडूवरती आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर रेग्युलर जी टीम खेळतीये सध्या वर्ल्डची ती जर असती कौशल असते आतिश भामरे असते तर कुठेतरी मॅच टफ फाईट मध्ये पाहायला मिळाली असती कारण धावा बनल्यात. परंतु आता बॉलिंग लाईनअप कशा प्रकारे टीम वर्ल्ड आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये मला वाटतं जवळपास 33 धावा बनवायच्या आहेत. 34 बनवायच्या आहेत. 33 बनल्या पहिल्या डावामध्ये. दुसऱ्या डावामध्ये आता न्यू बॅटर राजन आलेत. एक्सपिरियन्स बॅटर. यावेळेस पायांवरती टाकण्याचा प्रयत्न लोअर फुल टॉस घेतला बॅटरनं. एक सिंगल आली. राजन दुसरीचा प्रयत्न करतोय. विजेंद्रची विकेट धोक्यामध्ये. मात्र 2 धावा. मॅन इन गोल्डन फॉर्म मी म्हणेन विजेंद्र. कुठेतरी ही विकेट महत्वाची असणार आहे. वेलकम सुस्वागतम. मान्यवरांना विनंती आपण गाडी घेऊन यायची आहे. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. शुभ आगमन होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत ठाकूरपाडा सरवली से विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं जानकोई चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत सरवली ठाकूरपाडा से विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. धन्यवाद उल्हास शेठ भोईर साहेब. आपण या ठिकाणी आलात. या मंचाची शोभा वाढवली. या कार्यक्रमामध्ये 4 छान लावलेत. उल्हासजी भोईर साहेब आपलं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद उल्हास शेठ भोईर साहेब. आपण या ठिकाणी आलात. आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्माननीय संतोष जोशी सुरेश जोशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. सुरेश जोशी साहेब साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. नुकतंच शुभ आगमन झालेला आहे. सरवलीचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. विकेट आणखीन एक गेली आहे. राजनला माघारी परतावं लागतंय. आता न्यू बॅटर इन होत आहेत. न्यू बॅटर निलेश येत आहेत. 5 धावा झाल्यात. धावपलकावरती विजेंद्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. विकेट सातत्याने गमावले जात आहेत. कौतुकास्पद गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतीये. 34चा पाठलाग करत असताना स्ट्रगल आता पाहायला मिळतोय वेहळेचा. बॅकफुटला गेले. फोर्स केला. फटका चांगला केलात. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार चौकार. दरम्यान सन्माननीय सुरेश जोशी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस लाईन खराब आहे. बॅट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. धावफलक पुढे सरकते. 10 धावा धावफलकावरती. अजून देखील जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे.
24 बनवायचे आहेत अजून देखील. चांगली बॉलिंग टाकली आहे जरूर, परंतु हा चौकार आला त्यानंतर वाईड. यावेळेस लिडिंग एज लागली आहे, प्रयत्न चांगले केलेत मात्र कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जाणार नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 10 धावा, म्हणजे येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज 24ची. चला टीम मीटिंग घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. सगळे येऊ नका, वळ विनंती असेल, सगळे येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला बायसिकल पुरस्कृत केलेले आहे. असे बायसिकल तसेच ट्रॉफी मालिकावीर साठी पुरस्कृत केले असे सन्माननीय आदरणीय सतीशजी भोईर साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 धावांची जी पॅनल्टी होती ती सुद्धा आम्ही ऍड करतोय आणि धावपलक आता 12 वरती जाऊन पोहोचताय, म्हणजे आता 22 ची गरज. यस, ट्रॅक पॅन तुमची सेम नाही आहे. 12 धावा धावपलकावरती, म्हणजे आता 22 ची गरज. बॉलर तयार होते दुसऱ्या ओव्हर मध्ये. चला वेळ कमी घ्या विनंती असेल. बॉलर तयार विजेंद्रसाठी पहिला बॉल पुल करायचं होतं. हवा तसा बादच्या पट्ट्यात येत नाही. एकदा अतिशय वेगानं पूर्ण केली विजेंद्रनं. दुसरीचा प्रयत्न मात्र थांबवला विजेंद्रनं. निलेश देखील थांबल्यात. दरम्यान एकच धाव, एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. निलेश असतील स्ट्रायकिंग एंडला बॅटर. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका लाजवाब. ज्या प्रकारे साऊंड आला तेव्हाच त्या फटक्यावरती रिझल्ट का आलं होतं. बॉल सीमारेषेच्या बाहेर, मिडल ऑफ द बॅट, षटकार. पुढचा बॉल. यावेळेस खोदून काढलाय फटका, हा देखील चांगला आहे. एक धाव कंप्लीट. विजेंद्र पलटणार नाहीयेत. धावफलक पुढे सरकेल आता. धावफलक 20 वरती जाऊन पोहोचलाय, म्हणजे अजून देखील 14 ची गरज आहे. 14 बनवायच्या. विजेंद्र स्ट्रायकिंग एंडला, आजच्या दिवसाचा हिरो मी म्हणेन, ज्यानं बरसलाय अगदी बॉलरचा घाम काढलाय, तोच बॅटर विजेंद्र पाटील. बॉलर तयार, पुढचा बॉल. शफल झाला, फटका चांगला, स्क्वेअर लेग वॅकंट आहे आणि बॉल निघून जाईल. समीर स्पोर्ट पिंपगर स्टँडला सलामी देणारा बॉल सीमा पार येतोय चौकार. वेलकम, सुस्वागतम सन्माननीय
बैसविताल्या काठाला जायकू आईचे देव. चला न्यू बॅटर लवकर यायचा. मनीष येतात. एक मॅच अक्षरशः तो बरसला होता, त्यामुळेच त्याच्या जोरावरतीच संघ वेहळे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाला. चला फिल्डिंग लावून घ्या. वळ वळ फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग नको. अजूनही मेगा फिनाले मॅच कव्हर करायची बाकी आहे. मान्यवर देखील थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये येणार आहेत. अजूनही मला वाटतं 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरचा. बॉलर मयूर समोर. आता न्यू बॅटर मनीष. बॉलर तयार. पुढचा बॉल. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पॅन वरती बॉल. फेरो पर गेंद यानी हवाई सेरो पर गेंद. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजा. षटकारानं धावफलक पुढे सरकणार आहे. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच गेली आहे, परंतु या षटकारानं जवळपास हवा काढली आहे सामन्याची. परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे. काही होऊ शकतं. 4 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. टीम वर्ल्ड. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. टीम सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिवे कॅप्टन. आपण संपर्क साधायचा. सागर दादा. संपूर्ण टीम आली आहे. टीम सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिवेची. करण आहेत, कुणाल आहेत, सागर आहेत, जयेश देखील आहेत. ऑल टीम आहे. परंतु या एक प्रतिनिधी कॅप्टन. आपण या. जितू कॅप्टन या दादा. 4 धावांची गरज. पहिला बॉल बॅकफुटला गेले आणि मॅच जवळपास फिनिश केली आहे. मॅच जिंकली आहे टीम फसवाई 11 गावदेवी स्पोर्ट्स वेळे. अभिनंदन टीम वेळे अँड हार्ड लक. थँक्यू डीजा. चला टीम केवनी दिवे विनंती असेल पूर्ण टीम घेऊन यायचा. पूर्ण टीम यायचा. टीम वेळे पूर्ण टीम आपली देखील या. मॅचला आपण सुरुवात लगेचच करणार आहोत.